बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता त्यांचे कुटुंबीय आजपासून आंदोलन करतात। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी टॉवरवर चढून आयुष्य संपवण्याचा इशारा दिलेला आहे। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। वाल्मिक कराड विरोधात मकोका आणि 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आता प्रचंड आक्रमक आहेत। विशेषतः त्यांचे जे धाकटे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा आणि आपलं आयुष्य संपवण्याचा इशारा दिलेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। धनंजय देशमुखांनी संतोष देशमुखांच्या प्रतिमेला नमस्कार केला तेव्हाची दृश्य। तर दुसरीकडे जिथे आंदोलन ते करणार आहेत ज्या मोबाईलवर टॉवरवर चढून तिथली दृश्य आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त तिथे ठेवला गेलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, सध्या नेमकं मसाजोगमध्ये काय घडतंय? धनंजय देशमुख सध्या नेमकं कुठे आहेत? रिद्धी, आपण पाहतो की आपण सध्या मस्साजोग गावामध्ये आहे आणि याच ठिकाणी आपण पाहतो की त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांनी प्रतिमेला पूजन करून नमस्कार करून आता या ठिकाणी ते बसले। थोड्याच वेळात ते आपली पुढील भूमिका जाहीर करणार। 11 वाजता साधारणतः ते माध्यमांना बोलणार असं त्यांनी कळवलेलं आहे। मात्र त्यांनी एक नाराजी या ठिकाणी व्यक्त केली आहे की गेली महिनाभर झाला या हत्याकांडाला, मात्र सीआयडी असोत किंवा स्थानिक पोलीस असो आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती दिली जात नाही। तपासात नेमकं काय केलं जात आहे याची देखील आम्हाला माहिती दिली जात नाही। कुठेतरी पोलिसांनी आरोपींच्या ज्या लोकांना त्यांच्याबद्दल माहिती घेतली, मात्र आमच्या कुटुंबियांना किंवा आमच्या जे गावातली जे लोक आहेत जे आमचं कोर कमिटी त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचे संवाद पोलीस साधला जात नाही। वरून माहिती दिली जाते, मात्र कुटुंबाला तरी सीआयडीने माहिती दिली गेली पाहिजे अशी आमची भूमिका होती। मात्र आतापर्यंत आम्हाला कुठलीही माहिती दिली गेली नसल्यामुळे आता आम्हाला हा पाऊल उचलावा लागतो अशा पद्धतीचं माहिती त्यांनी दिलेली आहे। गावामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 3 मोबाईल टावर आहेत आणि या 3ही मोबाईल टावरवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे। आपण पाहतो की थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल। मात्र या आंदोलनासाठी इतर नेते देखील येणार आहे। मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित राहू शकतात, त्यांचा देखील निरोप आला असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलंय। त्यामुळे गावकरी या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होते। आपण पाहतो पोलीस देखील मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस निरीक्षक असतील किंवा डीवायएसपी असतील यांनी देखील कुटुंबाची भेट घेतलेली आहे। मात्र धनंजय देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम आहे। माझ्या भावाला हालहाल करून मारलेला आहे, मात्र या घटनेला महिना उलटलेला आहे तरी देखील सीआयडी आमच्याकडे काय तपास चालू त्याबद्दलची माहिती दिली जात नाही। आरोपींना अटक केली जात नाहीये। एक आरोपी मोकाट असतो, त्याचबरोबर आरोपीला अटक करण्या अगोदर त्यांची काही माणसे मला फोटो दाखवतात, घाबरण्याचा प्रयत्न करतात, तरी देखील पोलीस गंभीर नाहीये असा आरोप त्यांनी केलेला आहे। आणि जोपर्यंत आता आमच्या मागण्या मान्य होत नाही आम्ही मागे हटणार नाही, आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता हे आंदोलन थोड्याच वेळात होणार आहे। पोलिसांची शिष्टाई आता होते की मग पुन्हा हे आंदोलन करण्यावरती त्यांना भाग पाडलं जात आहे हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे। रिद्धी, निश्चित सचिन, त्याच्यामुळे आता दिवसभरात नेमकं काय घडतंय, कारण धनंजय देशमुख स्वतः काय भूमिका घेतात, जर मनोज जरांगे पाटील आणि इतर सगळे त्यांचे जे हितचिंतक आहेत ते त्यांच्या भेटीसाठी आले तर त्यांच्याकडून कशी समजूत घातली जाते, आणि याबरोबरच मसाजोगचे ग्रामस्थ सुद्धा प्रचंड आक्रमक आहेत। ते एकीकडे आत्मदहनाचा इशारा देतात, तेव्हा ते सुद्धा कशा पद्धतीने भूमिका घेतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी सचिन।